नमस्कार मैत्रिणींनो. तर संक्रांतीचा ब्लॉग थोडासा उशिरा आला आहे, त्यासाठी सॉरी. तर ह्या भोगी आणि संक्रांती दोन्ही दिवशीचा आहे. तर ही भोगीची भाजी बनवण्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि मी भोगी दिवशीच म्हणजे हे सुगड वगैरे आणले होते. तर त्याची मी आता आमच्या इकडं म्हणजे सोलापूरला ना भोगी दिवशीच याची पूजा करतात. तर मी सगळं ते साहित्य आणून मग संध्याकाळचं पूजा केली होती आणि फुलं वगैरे अशा प्रकारे छान आणली होती. आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही पुसून घेतलं आहे. आणि संध्याकाळी मग मी बाजरीची भाकरी आणि ती मिक्स भाजी बनवली आणि बाजरीची भाकरीला थोडेसे तीळ लावले होते आणि तो नैवेद्य मी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे भोगी दिवशी आमच्या इकडं करतात. तुमच्या इकडं कसे करतात तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा अशा प्रकारे तयारी झाली. हा आता दुसऱ्या दिवशीचा आहे, संक्रांती दिवशीचा ब्लॉग आहे. तर ही मी भाजी बनवण्यासाठी भाजीचा मसाला करत होते. म्हणजे आपलं खोबरं, कांदा वगैरे हे करून घेतला आहे. आणि हे बघा हे भजी बनवण्यासाठी मी कांदा सगळा असा एकदम पातळ बारीक बारीक चिरून घेतला आहे. आणि मी त्यात हिरवी मिरची अशी बारीक करून टाकते, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि ओवा असा हातानेच हे करून टाकलेला आहे. आमच्या इकडं मुलांना म्हणजे भजी आवडतात, त्याच्यामुळे मला करायलाच लागतात. तर हे बघा अशा प्रकारे मी ते भज्यांचं पीठ मळून घेतलं आहे आणि कुरडई पापड वगैरे तळून घेतलेले आहेत. आणि हे बघा आणि त्यानंतर संक्रांती दिवशी अशा प्रकारे आमच्या इकडं म्हणजे पुरणपोळी तळण सगळं हे बघा भजी आता तळायला घेतले आहेत. एकदम मस्त कुरकुरीत थोडंसं आपण त्या मिश्रणात गरम तेल असं ओतलं ना थोडंसं, तर एकदम कुरकुरीत भजी होतात. मुलांना तर माझ्या एवढ्या आवडतात ना तर खूपच. तर हा संक्रांतीचा आहे ब्लॉग. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारे भजी केले. त्यानंतर तिकडं पलीकडं कुकर दिसत आहे, त्याच्यात हरभऱ्याची डाळ शिजायला टाकलेली होती आणि ती आता हे बघा शिजले आहे. तर आता मी ती अशी गाळून काढत आहे. आणि मी म्हणजे पुरणपोळी गूळ घालूनच करते. काही जण म्हणजे साखर टाकूनही करतात, पण आमच्या इकडं म्हणजे गूळ घालूनच करतात. हे बघा आता ते आमटी करण्यासाठी खालचं ते काढलेलं आहे हे पाणी. आणि वरच्या ह्याच्यात आता गूळ वगैरे टाकून त्या पुरणाला चटका देऊन हे बघा अशा प्रकारे पुरण तयार केलं आहे. आणि हे बघा लगेच मी पुरणपोळी पण केली आहे. पटपट म्हणजे मंदिरात जायची घाई गडबड असते, तर त्याच्यामुळे मी पटपट स्वयंपाक आवरत होते. आणि म्हणजे मुलांना इकडं म्हणजे कोकणात सुट्टी नसते संक्रांतीची, तर मी पटपट स्वयंपाक आवरून घेतला. आणि हे बघा आता मी अशा प्रकारे साडी घालून तयार झाले होते. मुलगी मला काही तर बोलत होती, तर ते मी तिला बोलत होते. साडी कशी आहे मला कमेंट करून सांगा. आणि इकडं कोकणात वेगळीच पद्धत आहे. इकडं मंदिरात म्हणजे कोणीच ओवाळण्यासाठी जात नाही, तर मी माझं आपलं एकटीच मुलांना घेऊन गेले. आणि मंदिरात म्हणजे जे आपल्या भागातले आहेत तर त्या भरपूर बायका येतात. तर हे बघा इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर माझ्या घराच्या जवळच आहे, तर तिथं मी ओवाळण्यासाठी आले आहे. पहिल्यांदा विठ्ठल रुक्मिणीला ओवाळले, नंतर गणपतीचं एक मूर्ती आहे आणि नंतर दत्ताची पण मूर्ती आहे. तर त्या सगळ्याच देवांना मी ओवाळून घेतलं आहे. म्हणतात ना संक्रांती दिवशी विठ्ठल रुक्मिणीला ओवाळलेलं चांगलं असतं. तर हे बघा असे काही फोटो काढले होते मैत्रिणीसोबत. आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे चालू आहे एकमेकांना म्हणजे वाण देणं घेणं, हळदी कुंकू अशा प्रकारे गप्पा गोष्टी करत हसी मजाक करत चाललं आहे. तुम्हाला कसं वाटलं आमचं संक्रांतीचं सेलिब्रेशन प्लीज तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला थोडा लेटच झाला आहे टाकायला, पण प्लीज त्यासाठी सॉरी. आणि बघा म्हणजे कसं वाटलं काय सांगा ब्लॉग. हे बघा अशा प्रकारे मंदिरात म्हणजे आपल्या इकडल्या ज्या बायका आहेत त्याच येतात.